आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीने पनीर। आता यासाठी मी हे अर्धा लिटर दूध तापवून घेतलंय। त्यासाठी एक कुकिंग व्हिनेगर घेतलंय आणि त्याच्यासाठी तयारी म्हणून एक रिकामं भांडं आणि त्यात कॉटनचं फडकं। चला तर मग आता बनवूया पनीर। पहिल्यांदा मी 1 चमचा कुकिंग व्हिनेगर घालते। त्यात बघायचं दूध फुटलंय का। यात 1 चमचा व्हिनेगर मध्ये दूध व्यवस्थित फुटलेलं आहे। अर्धा लिटर दुधासाठी 1 चमचा कुकिंग व्हिनेगर घ्यायचं आणि आता गॅस बंद करायचा आणि ते यात काढून घ्यायचं। हे काढल्यावर एका थंड पाण्याखाली याला घ्यायचं। हे माझं प्यायच्या पाण्याचं स्टिक आहे, म्हणजे वॉटर प्युरिफायरचं आहे। याच पातेल्याला मी उलट करून घेतलंय। याच्यावर असं ठेवून पोळी शेकण्याचं जे लाकडी आहे त्याच्याने मी हे दाबून घेत असे। तुमच्याकडे जी वस्तू असेल दाबण्यासारखी त्याच्याने दाबून घ्या। आणि हे दाबताना खूप असं दाबायचं नाहीये, नाहीतर ते कपड्यालाही चिकटतं। ते सवयीने होतं, पहिल्यांदाच केल्यावर होऊ शकतात चुका। पण हे बघा, हे आता आपलं तयार झालंय पनीर, जे थोडं कपड्यालाही चिकटलंय। सुरुवातीला असं होऊ शकतं, नेहमी करून सवयीने व्यवस्थित जमतं। आता मी तुम्हाला हे मोजून पण दाखवते की अर्धा लिटर दुधामध्ये किती पनीर बनतं ते। हे ग्रॅम मध्ये मोजत आहे। तर हे आता याच्यात आपलं बनतंय 100 ग्रॅम पनीर, तेही अर्धा लिटर दुधा। बाहेरच्या पनीर सारखंच घरचंही पनीर बनतं, असं काही तुटत नाही किंवा त्याच्या स्लाइस व्यवस्थित होतात। तुम्ही बघू शकता। नक्की ट्राय करा, घरी बनवलेलं कधीही खात्रीशीर असतं। थँक यू।